ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू फायनली आला. प्रेक्षकांनो, आज मालिकेने गरुड झेप घेतली आहे. अमेझिंग ट्विस्ट तुम्ही बघणार आहात आज. सायली आणि अर्जुन एक मोठा प्लॅन केलाय, पण तत्पूर्वी अर्जुन आणि सायलीने ऍक्सिडेंट होण्याच्या पूर्वी काय काय केलं ना ते बघा. चैतन्य विचारतोय सायली अर्जुनला, काल आपण पाहिलं होतं शेवटच्या भागात की तुम्हाला जर पटवर्धन वकिलाने नाही सांगितलं तरी तुम्ही तिथे का गेलात. मध्येच प्रियाचा सीन दाखवलाय. मैपतने प्रियाचा गळा आवडला होता, तेवढा ते कॉन्स्टेबल येतो आणि म्हणतो, अहो सोडा सोडा त्या बाईला, मरेल ती. नागराज म्हणतो, जाऊ दे मैपात, सोड तिला, अजून तिची वेळ आलेली नाहीये. मैपत प्रियाचा आवडलेला गळा सोडतो बर का. आता प्रिया आता जरा श्वास घेतीये. तो कॉन्स्टेबलला खुणवतो, नागराज निघून जा इथून म्हणून. नागराज कॉन्स्टेबल गेल्यावर म्हणतो, प्रिया कसली आहेस ग तू? अगं तुझा प्लॅन अर्जुन आणि सायलीला आधीच कळला होता आणि सायली अर्जुनने तो प्लॅन आधीच आमच्यापर्यंत पोहोचवला होता. हे सगळं ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली आहे प्रेक्षकांनो. तिला कळलंय की आता तिच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. आता हा सीन त्यांनी दाखवलाय जेव्हा सायली अर्जुन नागराज मैपतला भेटायला आले होते. नागराज आणि मैपत सायली अर्जुनच्या समोर आहेत. अर्जुन सायली त्यांना म्हणत असतात. आधी अर्जुन म्हणतो, काय रे मैपत? अर्जुन म्हणत असतो, तुला तर मी मास्टर माइंड समजत होतो रे मैपत, काय मूर्ख निघालास तू. सायली म्हणते, तुमच्यासारखे अनुभवी गुन्हेगार प्रियाच्या तालावर नाचत असतील असं वाटलं नव्हतं. लगेच मैपत म्हणतो, प्रियाचा काय संबंध आहे आमच्याशी? नागराज म्हणतो, ती प्रिया सख्या काकाला भेटायला इथे आली नाहीये. मग सायली म्हणते, काय नागराज काका, किती खोटं बोलणार आहात तुम्ही? प्रिया तुमच्यासाठी वकील घेऊन आली होती इथे, हे आम्हाला आधीच कळलंय. हे ऐकल्यानंतर मैपत आणि नागराज बघतच राहतात अर्जुन सायलीकडे. सायली म्हणते, त्या वकिलाने काय सत्य सांगितलं हे ऐकायचंय का तुम्हाला? मैपत म्हणतो, सत्य? कसलं सत्य? मग अर्जुन त्याला म्हणतोय, सत्य हा शब्द तू कधी ऐकला नशील ना मैपत. अर्जुन आता मैपतला एक व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये सायली आणि अर्जुनने जी रेकॉर्डिंग केली आहे ना, पटवर्धन वकिलांनी सांगितलेला एक एक मुद्दा त्यांनी मैपत आणि नागराजला ऐकवलाय. तो व्हिडिओ अर्जुन सायलीने मैपत नागराजला दाखवलाय की प्रिया ही सहेतुक सगळं करतेय. तिला नागराज आणि मैपतला सोडवण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. उलट अर्जुन सायलीचा झालेला ऍक्सिडेंट नागराज आणि मैपतवर कसा येईल याचा पूर्ण प्रयत्न प्रियाने केलेला आहे. पटवर्धन वकिलाने दिलेला कबुली जबाब अर्जुन सायलीने नागराज आणि मैपतला ऐकवला आणि मग काय, मैपत आणि नागराज आता खूप रागात पेटलेले आहेत बरं का. प्रियावर प्रचंड संताप आहे आता त्यांचा. बघत राहा मंडळी, आजचा एकूण एक भाग बघत राहा. वकिलाचा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर नागराज म्हणतो, त्या प्रियाने एवढा मोठा विश्वासघात केला आमचा. सायली म्हणते, प्रिया कधीच कोणाच्याच विश्वासाची पात्र नाहीये हे आमच्यापेक्षा जास्ती तर तुम्हाला माहिती असायला हवं. नाही, या वेळेला तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवायच्या आधी 100 वेळेला विचार करा. अर्जुन म्हणतो, मैपत तू आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीयेस, तुला पाहिजे तेवढे प्रयत्न कर. मैपत, नागराज तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. प्रिया लवकरच तुम्हाला जॉईन होते बरं का, इथे जेलमध्ये. त्यामुळे वाट बघा आता त्या दिवसाची. असं म्हणून अर्जुन सायली आता तिथून निघून गेले. हा प्रसंग नागराज प्रियाला सांगतोय बरं का प्रेक्षकांनो. नागराज प्रियाला हे सांगतो आणि म्हणतो, अगं ए प्रिया, तुला रागीट म्हणणं पण चुकीचं आहे ग. अगं तू गिधाडेस, गिधाड. गिधाड कसे मेलेल्या माणसाच्या वर घिरट्या घालतात ना, तसली गिधाडेस तू. मैपत म्हणतो, तुला काय वाटलं ग? मैपत शिकरेच्या पाठीत खंजीर खुपसायला निघाली होती तू बबले. एवढं एवढं हलक्यात घेशील मला? प्रिया आता बनाव करायला लागते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतंय सायली अर्जुन तुमच्याशी खरं बोलताय? त्यांनी तुम्हाला वाटेल ते सांगितलं आणि ते तुम्हाला खरं वाटलं? नागराज म्हणतो, ए प्रिया, त्यांनी वकिलाचा व्हिडिओ दाखवलाय आम्हाला. प्रिया म्हणते, अहो काका, असे व्हिडिओ पैशाला 50 मिळतात हो. अहो अहो हे सगळं खोटं आहे, हे सगळं मॅनेज करता येतं. सायली अर्जुन तुम्हाला खोटे व्हिडिओ दाखवून भडकवतायत, मुद्दाम भडकवतायत, आपल्यामध्ये भांडण पाडून फूट पाडतायत ते. मैपत म्हणतो, अच्छा तो व्हिडिओ खोटा तू खरी का ग बबले? प्रिया म्हणते, हो मी खरी आहे, मी तुम्हाला मदत करतेय, मी तुम्हाला मदत करते ना. आता तुम्ही अर्जुन सायलीचं ऐकू नका. तुम्ही त्या दोघांना कसं बाजूला करायचं ना आधी मला ते सांगा. आता मात्र नागराज आणि मैपतच्या रागाचा पारा चढतो बरं का. आणि नागराज जेलमधूनच तिला सनकन कानाखाली मारतो, कारण प्रिया जेलच्या सळईच्या खूप जवळ असते ना. त्यामुळे आता नागराजने तिला सनकन कानाखाली वाजवली. तिला कळलंच नाही नेमकं झालं तरी काय. आता बघा पुढे काय काय होतंय. इकडे अर्जुन आणि सायली आता चैतन्याला पूर्ण माहिती देतात. अर्जुन आणि सायली चैतन्याला सांगतायत, आम्ही पटवर्धन वकिलाच्या ऑफिसच्या बाहेर आलो आणि लगेच मम्माला कॉल केला चैतन्य. आता तो सीन आपल्याला दाखवलाय प्रेक्षकांनो बघा. सायली अर्जुन बाहेर आले त्या ऑफिसच्या आणि कल्पनाताईंना फोन करतात. कल्पनाताई म्हणतात, हा बोल अर्जुन.
अर्जुन म्हणतो, मम्मा तन्वी आली आहे का घरी? कल्पनाताई म्हणतात, नाही रे बाबा, अजून नाही आली आहे. तन्वीचा फोन आला होता की तिला यायला उशीर होणार आहे म्हणे. हा, तिने हे पण विचारलं की सायली घरी आहे का, म्हणजे स्वयंपाकाची काळजी नको ना म्हणून. अर्जुन म्हणतो, मग तू काय म्हणालीस मम्मा? कल्पनाताई म्हणतात, अरे तेच सांगितलं की तुम्ही दोघं जण सिटी हॉस्पिटलमध्ये गेलात म्हणून. का रे अर्जुन, काय झालं? अर्जुन म्हणतो, नाही नाही मम्मा, काही झालं काही नाही. कल्पनाताई म्हणतात, डॉक्टर काय म्हणाले रे, पाय बरा आहे का सायलीचा? अर्जुन म्हणतो, मम्मा बरा नाहीये, म्हणजे तसं आम्ही अजून हॉस्पिटलमध्ये गेलो नाहीये, मध्ये जरा काम आहे, ते काम पूर्ण करतो आणि जातो हॉस्पिटलमध्ये. कल्पनाताई म्हणतात, बरं लवकर या रे पोरांनो घरी. तर अर्जुन सायलीने प्रियाची बित्तम बातमी घेतलेली असते प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओद्वारे आपल्याला दिसतं. म्हणजे अर्जुन सायलीने खात्री करून घेतली की प्रिया नेमकं सध्या काय काय करत आहे. सायली आता चैतन्याला सांगते, बघा ना चैतन्य भाऊजी, प्रिया किती हुशार आहे. तिला कळलं होतं की आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत, मग आम्ही एक मोठा प्लॅन रचला. आम्ही सावधच होतो आधीपासून. तिने आमच्यावर पाळत ठेवायला गुंड ठेवली होती, हे आम्हाला कळलंच होतं. त्यामुळे आम्ही मुद्दामच हॉस्पिटलच्या समोरच आमची गाडी लावली. अर्जुन म्हणतो, चैतन्य आम्ही खूप अलर्ट होतो, आम्ही प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो, त्यामुळे आम्हाला तेव्हाच कळलं की ते गुंड आम्हाला कुठून बघतायत. बघा हा मंडळी, आता अर्जुन आणि सायलीचा हॉस्पिटल मधला सीन आपण बघतोय. अर्जुन सायलीला कसं कळलं की प्रियाने गुंड त्यांच्या मागावर ठेवलेत आणि ती गुंड अर्जुन सायलीवर लक्ष ठेवतात, हे सायली अर्जुनला बरोबर माहित होतं. अर्जुन म्हणतो, एक गुंड माझ्या गाडी समोरून गेला चैतन्य, आणि त्याने माझ्या गाडीचा नंबर नोट केला, हे मी बघितलं. आणि एका दुसऱ्या गुंडाकडे आमचे फोटो होते, त्या गुंडाने कन्फर्म केला आम्हाला बघून आणि लगेच कोणाला तरी फोन करून कळवलं, हे मी लांबून बघत होतो चैतन्य. हे सगळं अर्जुन सांगतोय बघा प्रेक्षकांनो चैतन्यला. सायली आणि अर्जुन कसे वाचले त्या ऍक्सिडेंट मधनं, हा किस्सा तुम्ही ऐकत आहात. अर्जुन म्हणतो, चैतन्य आय एम व्हेरी शुअर त्याने प्रियालाच फोन केला असणार आहे की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, हे कळवलं असेल त्या गुंडाने प्रियाला. सायली म्हणते, आम्ही त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो, पण आम्ही त्या लोकांना काहीही कळू न देता हॉस्पिटलमधून निघालो सुद्धा. अर्जुन म्हणतो, त्या गुंडांची नजर आमच्यावरच होती, हे आम्ही बघत होतो. ते गुंड आता आम्ही परत गाडीमध्ये बसण्याची वाट बघत होते. मी हॉस्पिटलच्या बाहेर येतानाच ते बघितलं होतं आणि आम्ही त्याला दाखवण्यासाठी गाडीमध्ये बसलो सुद्धा. ऊन खूप होतं, गाडी तापलेली असल्यामुळे मी मुद्दाम तिथे ते ब्लॅक कव्हर असतात ना प्रेक्षकांनो, गाडीच्या काचांना लावतात बघा, ते कव्हर अर्जुनने तिथे मुद्दाम लावलं होतं. अर्जुन तेच सांगतोय चैतन्यला. हे सगळं ऐकून चैतन्य शॉक झालाय हा प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायली आता पुढे गाडीमध्ये बसतात आणि मग काय, अर्जुन म्हणतो, मग त्या माणसाने बरोबर खुणवलं त्या गुंडाला आणि मग आमच्या गाडीसमोर एक दुसरी गाडी आली आणि त्याचाच फायदा आम्ही घेतला आणि पटकन त्या गाडीमध्ये आम्ही बसलो. सायली म्हणते, ती गाडी समोर आल्यामुळे नेमकं महिपाच्या गुंडाला काही दिसत नव्हतं की आम्ही काय हालचाल करतोय. याच परिस्थितीचा आम्ही फायदा घेतला आणि सायली अर्जुन पटकन त्या गाडीत बसतात बरं का प्रेक्षकांनो. आता ही गाडी ऍक्च्युली ॲम्ब्युलन्स होती, पण कोणाच्या लक्षात येत नाही, यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे कृत्य केलंय. आता ती गाडी समोरून चालली जाते आणि मग तो ट्रक भरधाव वेगाने सायली अर्जुनच्या गाडीला टक्कर देतो. हे तर आपण त्या दिवशीच्या भागात पाहिलं होतं. आणि अशा पद्धतीने सायली आणि अर्जुन सही सलामत बाजूला जातात आणि अर्जुनची गाडी अशा पद्धतीने उडवली जाते. असा होता हा सगळा महाथरार. सायली आणि अर्जुन असे या संकटातनं बचावलेत. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, काय दाखवला एपिसोड. बरं हेच नाही, आता पुढची स्ट्रॅटर्जी पण तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहात सायली अर्जुनची. सायली आणि अर्जुनने हा सगळा ऍक्सिडेंटचा थरार सांगितल्यानंतर चैतन्याच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे. तो पटकन उभा राहतो आता आणि खूप अस्वस्थ फील करतो. आता तो चिडून म्हणतो, तुम्हाला कळतंय का दोघांना, किती मोठी रिस्क घेतली तुम्ही, अरे हे तुमच्या जीवावर बेतलं असतं. अर्जुन म्हणतो, चैतन्य काय करणार यार, रिस्क घ्यायची गरज होती, त्याशिवाय त्या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा रे येणार. चैतन्य म्हणतो, झालं तर मग आता कसली वाट बघताय तुम्ही, आता तुमच्याकडे इनफ पुरावे आहेत ना, आणखीन काय हवंय तुम्हाला. आत्ताच्या आत्ता आपण खाली जाऊ आणि सगळ्यांना जाऊ, ती प्रिया काय चीज आहे. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही शांत व्हा बरं आधी. हे बघा तुमचा राग कळतोय आम्हाला, पण आपल्याला प्रियाच्या गळ्याभोवती जो फास आवळायचा आहे ना, तो असा आवळायचा आहे की तो कधी सुटला नाही पाहिजे. अर्जुन म्हणतो, करेक्ट बायको. अरे चैतन्य, आपल्या हातात अजून DNA रिपोर्ट आलेले नाहीयेत, तुला माहितीये का. हे बघ, आपण आपली कोर्टातली प्रत्येक केस किती बारकाईने सॉल्व्ह करतो. अरे ही केस तर माझ्या घरातली आहे, मला एकही लूप फॉल्स नकोयत. चैतन्य म्हणतो, अरे यार मला सगळं मान्य आहे यार अर्जुन, पण त्या प्रियाची मजल इथपर्यंत जाईल वाटलं पण नव्हतं रे. म्हणजे फसवणं, वाईट वागणं, खोटं बोलणं सगळं सहन केलं आपण त्या प्रियाचं, पण ती आज या थराला गेली आहे अर्जुन. अरे इतके दिवस खून बिन फक्त मैपत शिकरे करू शकतो असं मला वाटत होतं रे. अरे तसं नाहीये. अरे ती प्रिया आता
बोलता बोलता आता एकदम चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, थांब थांब थांब. अरे आता माझ्या लक्षात येते, अरे त्या प्रियाला कळलंय की तुम्ही तिच्या विरोधात पुरावे शोधताय. अर्जुन, तिच्या नाकातोंडात पाणी चाललंय आणि तिचा राक्षस झालाय बरं का. आणि अर्जुन, हा प्रयत्न तिने एकदा केलाय, याचा अर्थ तो प्रयत्न ती पुन्हा एकदा करेल. बाप रे. सायली म्हणते, हे बघा चैतन्य भाऊजी, मान्य आहे हे पुन्हा घडू शकतं, पण यापुढे आम्ही तिचं कुठलंच कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही आहोत. आता चैतन्य खूप भावूक होतो बरं का आणि म्हणतो, वहिनी मला माहितीये तुम्ही दोघं लहान मुलं नाही आहात, जे करायचं ते तुम्हाला चांगलं कळतं, पण यार अर्जुन, जे टेन्शन यायचं ते येतं ना रे मला. नाही का येणार, सांग ना प्लीज. प्लीज मला एका गोष्टीचं प्रॉमिस करा, तुम्ही दोघं तुमचा जीव धोक्यात घालणार नाही आहात. काहीही झालं तरी. हे बघा या जगात ना माझं दुसरं कोणी नाहीये रे, त्याच्यामुळे तुम्हा दोघांना जर काही झालं ना तर मला नाही रे ते सहन होणार. अर्जुन, तो खूप रडत असतो बरं का चैतन्य आता आता अर्जुन त्याला आता पटकन जवळ घेतो बरं का आणि म्हणतो, ए चैत्या, रिलॅक्स यार, काय तू इतकं टेन्शन घेतोयस. डोंट वरी. अरे तू 100 वर्षाचा झालास ना तरी 95 वर्षाची पोरगी मी शोधणार आहे बरं का तुझ्यासाठी, त्यामुळे रिलॅक्स राहा, मला काही होत नसतं रे. सायली म्हणते, हो भाऊजी, आपल्याला आपल्या या घराला त्या धूर्त आणि पाताळ यंत्री बाईपासून वाचवायचंय, त्यामुळे काळजी करू नका. आपल्याकडे अपूर्ण प्लॅन असून कसं चालेल. हा, पण यापुढे प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार आहे, हे खरंय. चैतन्य म्हणतो, तुम्ही सुखरूप राहा बस. अर्जुन म्हणतो, हो बाबा हो, आम्ही सुखरूपच राहणार आहोत. अरे हाच रे बाबा, चल ये इकडे. असं म्हणून त्याने पुन्हा चैतन्याला मिठी मारली आहे. आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो. नागराज आणि प्रियाचा कंटिन्यू केलाय त्यांनी सीन. तिथे तुम्हाला सगळ्यांच्या मनात प्रश्न आला असेल की सचिननी वकिलाचा व्हिडिओ का काढला असेल. मग ऐका, आता त्या प्रश्नाचं उत्तर ऐका. प्रिया महिपतला म्हणत असते, याचा अर्थ तुमचा सायली अर्जुनवर विश्वास आहे का. महिपत चिडून म्हणतो, ए बबले, आम्ही असं कोणावर पण विश्वास ठेवत नसतो. आधी आम्ही खात्री करून घेत असतो, मग विश्वास ठेवत असतो. प्रिया म्हणते, म्हणजे. महिपत म्हणतो, म्हणजे अगं सायली अर्जुन इथून गेल्यानंतर आम्ही नागराजच्या फोनवरून साक्षीला फोन लावला. ज्या वकिलाकडनं आम्हाला तो व्हिडिओ दिसला ना सायली अर्जुनकडे, त्या वकिलाची सगळी माहिती काढायची जबाबदारी आम्ही साक्षीला दिली होती. म्हणजे महिपत आणि नागराजने ह्यासाठी चेक केलं होतं, चेक नाही क्रॉस चेक केलं होतं की पटवर्धन वकील हे जे काही सायली अर्जुन जवळ बोललाय ते खरं आहे की खोटं आहे. आणि तो सचिनने काढलेला, म्हणजे सचिनने त्या गुंडाकडून काढलेला पटवर्धनचा व्हिडिओ तुमच्या लक्षात असेलच. आणि आता इथे हा सीन दाखवलाय त्यांनी की नागराज आणि महिपतने कसा चुपचाप साक्षीला फोन केला होता. या सीन मध्ये तुम्ही बघताय महिपत हळूच म्हणत असतो, ए साक्षी, प्रिया आणि त्या पटवर्धन वकिलात जे बोलणं झालं ना, साक्षी त्याची माहिती काढली का तू. साक्षी म्हणते, हो अण्णा, प्रिया आणि पटवर्धन वकिलामध्ये मोठी डील झाली आहे, त्याची माहिती मी काढली आहे सगळी, तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते मी. महिपत म्हणतो, नागराजच्या मोबाईलवर पाठवते का व्हिडिओ. साक्षी म्हणते, नाही, तो व्हिडिओ त्या फोनवर नाही पाठवता येणार, मी त्या कॉन्स्टेबलच्या फोनवर व्हिडिओ पाठवते. अण्णा, तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळी क्लॅरिटी येईल. मग लगेच महिपतने कॉन्स्टेबलला खुणवलं बरं का. कॉन्स्टेबलनी त्याचा मोबाईल महिपत जवळ दिला आणि त्या गुंडाने जो पटवर्धन वकिलाचा व्हिडिओ काढला ना, तो व्हिडिओ या महिपतने पूर्ण पाहिला आणि तोच व्हिडिओ नागराजला सुद्धा दाखवला बरं का. याचा अर्थ महिपत आणि नागराजला खात्री पटली की सायली अर्जुन जे सांगून गेले ते सगळं 113% खरं आहे. मागचे सगळे एपिसोड आणि सीन तुमच्या लक्षात असतीलच प्रेक्षकांनो. आता प्रिया हे सगळं ऐकून शॉक झाली आहे. नागराज म्हणतो प्रियाला, आता बोल प्रिया, तू खरी का अर्जुन सायली खरे, बोल ना आता. प्रिया आता गडबडली आहे. आता प्रियाला खोटं बोलायला स्कोपच राहिला नाहीये. प्रिया तरी म्हणत असते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बरं का. महिपत म्हणतो, ए बबले, तुला आता अर्जुन सायली पासूनच भीती नाही तर आमच्या दोघांपासून पण तुला भीती आहे, लक्षात ठेव बबले. बबले, आता तू आम्हा दोघांची दुश्मनी घेतली आहे, कशी जिवंत राहशील ग. वाटलंच कसं तुला की तू जिवंत राहशील. नागराज म्हणतो, प्रिया आता तू जिवंत राहत नसते. लगेच महिपत म्हणतो, 113%. प्रियाला सगळे दरवाजे बंद झालेत प्रेक्षकांनो आता. आणि प्रिया प्रचंड पागल झालेली आहे. आता तिला कळतंय की तिचा स्मार्टनेस 0 आहे, ती आता काहीही करू शकत नाही आणि त्यातनं तिच्याकडचा पैसा पण संपलाय. आता त्याचसाठी तिने एक मोठी स्ट्रॅटर्जी यूज केली आहे आणि त्याचाच उपयोग सायली अर्जुन कसा करतात ना ते बघत राहा पुढे. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि प्रियाला कळून चुकलंय, इकडे आड आणि तिकडे विहीर असं तिचं झालंय. आगीतून फुफाट्यात पडलीये प्रिया, जेवढ्या म्हणी असतील तेवढ्या वापरून टाका. असो, आता इकडे अर्जुन सायली प्रियाची वाट बघत असतात. आता बघा प्रेक्षकांनो, असला धमाकेदार सीन आहे ना, या सीनला तर लाईक करायला विसरू नका. अर्जुन म्हणत असतो सायलीला, अगं प्रिया घरी नाही येणार. मला नाही वाटत एवढं सगळं झाल्यावर प्रिया घरी येईल, म्हणजे तिच्यात घरी येण्याची हिंमत नसेलच.
सायली म्हणते अहो तिच्याकडे कुठे पर्याय आहे, कोण आसरा देणारे तिला, येईल येईल ती घरीच येईल. अर्जुन म्हणतो अगं पण अजून किती वाट बघायची आपण. सायली म्हणते अहो ती येणार आहे, तिचा हरलेला घाबरलेला चेहरा बघितल्याशिवाय आपल्याला झोप येणार आहे का. अर्जुन म्हणतो हे तू बरोबर बोलतेस. तेवढ्यात प्रिया आली, ती दारातूनच बघते सायली अर्जुन तिची वाट बघताय. आता सायली म्हणते अरे वा प्रिया आलीस तू, ये ना ये. अगं ये ग. प्रिया आत आल्यानंतर अर्जुन दार लावून घेतो बरं का, सगळे झोपलेले आहेत, हे तिघच जण हॉलमध्ये आहेत. सायली म्हणत असते ये ग प्रिया, अगं तुझंच घर आहे. अर्जुनने दार लावलं बरं का. आता हे दोघं मिळून कसे धमकवतात ना प्रियाला बघा. सायली प्रियाला म्हणते आम्ही जिवंत आहोत हे बघून काहीही न बोलता घरातून निघून गेलीस तू. मला वाटलं होतं तुझं दुःख बुडवण्यासाठी कुठेतरी बागेत देवळात जाऊन रडशील, मनसोक्त रडशील तू. त्या मानाने तू लवकर परत आलीस ग घरी. प्रिया म्हणते मला कशाला दुःख होईल. अर्जुन म्हणतो अगं आम्ही जिवंत राहिलो ना म्हणून. दुःख तर तुला होणारच होतं. एवढं प्लॅनिंग करून सुद्धा आमचा ऍक्सिडेंट तुला घडवून आणता आलाच नाही. प्रिया आता घाबरते बरं का. अर्जुन म्हणतो नक्कीच तुला या गोष्टीचं दुःख होत असेल ना. प्रिया म्हणते माझा प्लॅन, माझा कसला प्लॅन. प्रियाने असं म्हटल्या सायली म्हणते काय ग प्रिया, पुन्हा एकदा ताकाला जाऊन भांड लपवणार आहेस का. अगं कबूल करून टाक, तुला आमचा ऍक्सिडेंट घडवायचाच होता. तुझं खरं समोर आलं असतं ना सगळ्यांच्या. म्हणूनच तू त्या महिपतला आम्हाला मारायची सुपारी दिली होती. प्रिया मनात विचार करते बापरे या अर्जुन सायलीला सगळंच कळलंय. आता जर मी माझ्या मनातली भीती यांना दाखवली तर नाही मला तर असं वाटतंय आता जमिनीने मला गिळून टाकावं. पण नाही यांना बोलण्यासाठी माझ्यामध्ये हिंमत मला गोळा करावीच लागेल. प्रिया आता त्या दोघांना म्हणते काही काय बडबडताय, मी कशाला तुमची सुपारी वगैरे देऊ, मला काय करायचंय. सायली म्हणते प्रिया उगाच खोटं बोलण्यात तुझ्या तोंडाची वाफ नको घालवूस. हा अपघात तू घडवून आणलास याचे पुरावे आहेत आमच्याकडे. प्रिया म्हणते मी असं काहीही केलेलं नाहीये. तुम्ही दोघं जिवंत राहिलात याचं वाईट मला वाटतंय, हे मी कबूल करते. तुम्ही दोघं जण त्या अपघातात मेला असता ना तर माझ्यासाठी सुंठे वाचून खोकला गेला असता. पण आज नशीब तुमच्या बाजूने, नेहमी तुमच्या बाजूने नशीब राहील असं नाहीये बरं का. सायली म्हणते हो का, पण तुला कोण साथ देणार आहे प्रिया आता, महिपत की तो नागराज, कोण देणार आहे ग साथ तुझी. अरे हा ती साक्षी, ती देणार आहे का तुझी साथ. सांग ना सांग, अगं कुठे गेले तुझे साथीदार प्रिया. अर्जुन म्हणतो अगं बायको असं काय करतेस, नागराज महिपत आता मरेपर्यंत जेलमध्ये राहणार आहे आणि हिची मैत्रीण ती साक्षी शिखरे मरेपर्यंत पोलिसांपासून लपून राहणार आहे, त्यामुळे हिची साथ कोणीच देणार नाहीये. सायली म्हणते अरे हो मी तर विसरलेच होते ना, बिच्चारी प्रिया एकटी पडली ना आता. अर्जुन म्हणतो सो सॅड प्रिया, आता तू आमच्या तावडीतून सुटत नसते पण जर सावध राहा बरं का प्रिया, कारण तुझ्यावर कुठूनही कुठलंही संकट येऊ शकतं. आता काही सांगता येत नाही बरं का प्रिया. प्रिया अर्जुनला लगेच उत्तर देते अरे अशी लाखो संकट झेलली आहेत मी आणि त्या सगळ्या संकटातून मी सही सलामत सुटली आहे. आणि या सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलंय, पण आतापर्यंत तुम्ही मला जेलमध्ये नाही टाकू शकलात. आजही मी तुमच्या समोर इथे उभी आहे. आता तिचं हे बोलणं ऐकून सायली अर्जुनला खूप राग येत असतो बरं का. प्रिया म्हणत असते तुम्ही कितीही खोटे आरोप करा माझ्यावर, काहीही मला अडकवायचा प्रयत्न करा, मी तुमच्या हाताला लागणार नाही म्हणजे नाही. सायली म्हणते हो आम्ही केलेले आरोप खोटे आहेत काय ग प्रिया, मग तू कशाला एवढी घाबरल्यासारखी दिसते. प्रिया म्हणते सायली मी घाबरलीय असं समजून तुम्हाला खुश व्हायचं असेल ना तर व्हा, कारण आता तुम्ही केलेले प्रत्येक वार मी तुम्हाला झेलून दाखवणार आहे. सायली म्हणते अगं झेलून दाखवच ग प्रिया, आता तुझ्यावर असे सपासप वार होणार आहेत ना की तुला कळणार पण नाहीये की किती वार होत आहेत तुझ्यावर. अर्जुन म्हणतो प्रिया आम्ही तुला चॅलेंज करतोय, काहीच दिवसात तू जेलमध्ये असणार आहेस. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा तुला एकाच वेळेला मिळणार आहे प्रिया. प्रिया अर्जुनला म्हणते चल चॅलेंज एक्सेप्टेड, तुम्ही हा जो पोरखेळ सुरू केलाय ना मी हा पोरखेळ संपून दाखवेलच. सायली म्हणते प्रिया पोरखेळ वाटतोय तुला हा, अगं हे युद्ध आहे युद्ध, आणि हे युद्ध आम्ही जिंकणार आहोत. या वेळेला तुझा खोटारडेपणा तुझ्या उपयोगाला पडणार नाहीये. शब्द आहे माझा तुला, इतके हाल करू ना आम्ही तुझे की तू स्वतःला सावरू पण शकणार नाहीयेस. तुझी सगळी पापं आम्ही बाहेर काढू प्रिया. लिहून घे माझ्याकडनं. अगं तू फक्त तुझं स्वातंत्र्य नाही गमावणार, तुझा एक एक माणूस गमावणार आहेस तू. सायलीने कसलं धमकी दिली आहे प्रियाला. प्रेक्षकांनो सायली म्हणते तो दिवस दूर नाही ज्या वेळेला तुझे आई बाबा तुझ्या जवळ नसतील,
ना तुझे सासू सासरे असतील, ना तुझा नवरा असेल प्रिया. प्रिया चांगलीच घाबरली आहे प्रेक्षकांनो. तिला कळतंय की आता तिच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. तरी सुद्धा प्रिया घायल नागिनीसारखी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ती अर्जुन सायलीवर वार करणारच प्रेक्षकांनो. पण सायली अर्जुनने पण पूर्ण तयारी केलेली आहे. कसला माइंड ब्लोईंग दाखवलाय हा सीन. अमेझिंग. माझ्याकडनं या सीनला 113% मार्क प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय खरंच अमेझिंग दाखवलाय. आता डीएनए रिपोर्ट वाट बघूयात आपण. त्या डीएनए रिपोर्ट बद्दल अजून काही सांगितलं नाहीये त्यांनी, पण आता शेवटच्या सीन मध्ये आहे बघा. तत्पूर्वी त्यांनी नागराज महिपतचा सीन दाखवलाय. आता या महिपतने नागराजच्या त्या छोट्या फोनवरनं साक्षीला कॉल केलाय आणि त्यावेळेला साक्षी सोबत सचिन असतो बरं का. साक्षीने कदाचित अण्णाला सांगितलंय की ते जे काम आहे ना वकिलाचा व्हिडिओ शूट करण्याचं ते सचिनने केलंय. मंडळी तुम्ही हा रिव्ह्यू ऐकत आहात रिव्ह्यू विथ मी अनघा या तुमच्या लाडक्या चॅनलवरती. आता बघा नागराज आणि महिपत असे बघतात कोणी आहे का, इकडे तिकडे लक्ष देतात आणि कोणी नाहीये याचाच फायदा घेत लगेच साक्षीच्या मोबाईलवर फोन लावतात. आता फोन लावल्या महिपत म्हणतो अय दीक्षित. साक्षीने तिचा फोन स्पीकरवर ठेवलाय. महिपत म्हणतो दीक्षित तुलाही हुशार निघाला रे, तू चांगलं काम केलं. ती प्रिया काय काळे धंदे करते ते सगळं दाखवलं तू आम्हाला. पण हे दीक्षित माझ्याकडे आणखीन एक काम आहे बरं का, महत्वाचं काम आहे. नागराजच्या त्या बनियन जवळ त्यांनी तो फोन लपवलाय बरं का आणि स्पीकरवर ठेवलाय. हळू आवाज केला म्हणजे कोणाला ऐकू येऊ नये म्हणून. आता हा महिपत म्हणतो दीक्षित हे जर काम तू केलं ना तर हा महिपत तुझा गुलाम झाला असं समज. लगेच दीक्षित म्हणतो म्हणजे सचिन म्हणतो काय अण्णा गुलाम वगैरे काय म्हणताय, तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात. महिपत म्हणतो अरे मी तर सगळ्यांचा बाप आहे रे, पण माझी परिस्थिती सध्या वाईट आहे ना, म्हणून एक काम कर लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ. काय त्या अर्जुनने माझ्या पोरीचं असं काही करून ठेवलंय त्यामुळे माझ्या पोरीला घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालंय. त्यामुळे म्हणजे वकील कोणी तुझ्या ओळखीचे असतील तर त्या वकिलाच्या गाठीबिठी घे आणि इथून मला सोडव. सचिन म्हणतो हो अण्णा ऑफकोर्स मी नक्की करेल. अहो तुमचं आधीचं काम कसं पटकन केलं मी, हे काम सुद्धा होईलच. लवकरात लवकर तुम्ही जेलच्या बाहेर असाल अण्णा. नागराज म्हणतो सचिन हे काम काही तुझ्यासाठी सोपं नाही बरं का, तू वाघाच्या गुहेतेस. सुभेदार तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून असतील, लक्षात ठेव. आता साक्षी पण त्याला खुणवते की बरोबर बोलतोय नागराज. नागराज म्हणतो जरा जरी संशय आला ना अर्जुनला तुझा तर संपला तू आणि आम्ही खपलो तुझ्यासोबत. सचिन म्हणतो अरे सुभेदारांच्या घरात राहून सुद्धा मी साक्षीवर प्रेम करतोच आहे ना. महिपतचे लगेच कान टवकारतात बरं का प्रेक्षकांनो. सचिन म्हणतो ते माझे काहीही बिघडू शकत नाही, ते सुभेदारांनी काही बिघडवलंय का माझं आतापर्यंत, तुम्ही निश्चिंत राहा अण्णा. मी बरोबर काम करतो तुमचं. अरे तुम्ही अजून सचिन दीक्षितला ओळखू शकत नाहीये. अरे तुम्ही जे बघताय ना ते जस्ट म्हणजे तो इंग्लिश मधनं काहीतरी म्हणतो. महिपत म्हणतो काय म्हणाला रे हा नागराज. सचिन म्हणतो अण्णा मला म्हणायचंय की तुम्ही जे बघताय ते फक्त हिमनगाचं टोक आहे आणि आणखीन बाकीच्या गोष्टी तुम्हाला बरोबर दिसायला लागतील. अण्णा एवढंच सांगायचंय की तुम्हाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी मला ज्या ज्या गोष्टी लागतील ना त्या मला वेळेवर पुरवत राहा. नाही म्हणजे माझ्या प्लॅन प्रमाणे आपण पुढे जाऊ बरं का. म्हणजे कसं एकाच्या प्लॅनिंगनुसार एका माणसाच्या डोक्यानुसार आपण काम करत राहिलो ना की व्यवस्थित रिझल्ट मिळतात, पटापट रिझल्ट मिळतात. महिपत म्हणतो बरं ठीक आहे. नागराज पण म्हणतो बरं बाबा ठीक आहे, तुझ्या डोक्याने चालू आम्ही, तू म्हणशील तसं करू आम्ही. लगेच महिपत म्हणतो अय साक्षी मी काय म्हणतो ऐक, त्या दीक्षितला जे लागलं ते दे, त्याला कमी पडू देऊ नको. आपल्या सुन्याला सांग जे लागलं ते दे म्हणा त्या दीक्षितला. लगेच सचिन म्हणतो अण्णा लवकरात लवकर आपण भेटूयात बरं का, जेलमध्ये नाही तर जेलच्या बाहेर. महिपत म्हणतो मग 113% हा. यांना आता सचिनवरती खूप विश्वास बसलाय बरं का प्रेक्षकांनो. थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर मॉरल ऑफ द स्टोरी इज प्रियाच्या जागेवर आता सचिन आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता सचिनचं बोलणं झालंय. सचिन साक्षीला म्हणत असतो हॅपी ना ब्युटिफुल. साक्षी म्हणते हो सचिन आय एम व्हेरी हॅपी. आता लगेच सचिन निघून गेलाय बरं का, म्हणजे गाडीमध्ये ते दोघं कुठेतरी गेलेत. आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रिया आता बावळी झाली आहे. प्रियाला आता सुचत नाहीये करावं तर काय करावं. ती आता खोलीत येते बरं का, तिच्या बेडरूम मध्ये अश्विन झोपलेला असतो. प्रिया आता एका कोपऱ्यात जाते बरं का आणि अशी खूप बेदरलेली आहे, खूप घाबरलेली आहे असं ती दाखवत असते. म्हणजे ती घाबरलेलीच आहे. प्रिया विचार करत असते मी सायली अर्जुनला टेचात चॅलेंज देऊन आले,
मी आता काय करू? मी कशी थांबवू त्यांना? एरवी पटापट डोकं चालवणारी प्रिया आता काहीच डोकं चालत नाहीये बरं का तिचं प्रेक्षकांनो, कारण तिला कळलंय आता तिला साथ देणारा एकही माणूस शिल्लक नाहीये. त्यातल्या त्यात पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. सँडीची मदत घेतली अर्जुन सायलीने. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग प्रिया आता घाबरून म्हणत असते, बापरे, मी अर्जुन सायलीला टेचत चॅलेंज देऊन आले. मी आता कशी थांबवणार आहे सायली अर्जुनला? माझ्याकडे तर आता पैसे पण नाहीयेत. मी मी काय करू? माझ्याकडे दुसरा प्लॅन पण नाहीये. म्हणजे आता त्यांना खरंच DNA रिपोर्ट मिळेल आणि त्या DNA रिपोर्ट पण मी नाही बदलू शकत. माझ्याकडे पैसेच नाहीये. मी मी काय करू? अर्जुन सायलीला गाफील ठेवू का? त्यांना त्यांना वाटलं पाहिजे की बाजी त्यांच्या हातात आहे आणि मग माझा वार करते. पण वार करायला तर पैसे लागतील. माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नाहीयेत माझ्याकडे. काय करू? तो DNA रिपोर्ट खरा आला तर संपलं सगळं. मग दागिने विकू का? दागिने पण मी नाही विकू शकत आहे. मी दागिने कशी विकू? म्हणजे दागिने काढले तर अडकेल ना मी. काय करू? मी काय करू? असं म्हणून ती पैसे मिळवायला पाहिजे, पैसे मिळवायला पाहिजे असं म्हणून ना तिच्या ड्रेसिंग टेबल जवळ काहीतरी शोधत असते बरं का. तिच्या त्या खुडबुड केल्यामुळे अश्विन जागा होतो आणि म्हणतो, तन्वी, अगं काय ग, काय झालं तुला? आणि हे काय? केव्हा आलीस तू? प्रिया आता एकदम स्वतःला सावरते आणि म्हणते, ए काय? अरे अश्विन, आत्ताच आले मी, असं म्हणते. आणि अश्विन तिच्याकडे एकदम घाबरल्यासारखा बघतो बरं का प्रेक्षकांनो, कारण तिचा चेहरा एकदम विचित्र झालेला असतो, जे अश्विनला कळतं. आता बघा सायली अर्जुन काय प्लॅन करतात. आता शेवटचं सीन ऐकत आहात बरं का मंडळी तुम्ही. सायली अर्जुनला काहीतरी लिहिताना बघते. अर्जुन म्हणतो, सायली बस, आता हा DNA रिपोर्ट आपल्या हातात आला ना की आपण सगळ्यांसमोर प्रियाला आणूच यात. सायली म्हणते, पण बाकी सगळे मुद्दे ठीक आहेत हो, एक मुद्दा कमकुवत वाटतोय. अर्जुन म्हणतो, कसला? सायली म्हणते, हा, प्रियाचा मित्र सँडी. अर्जुन म्हणतो, हा मुद्दा तुला का वीक वाटतोय सायली? सायली म्हणते, अहो काय आहे ना, एक तर आपल्याला अजून कळलं नाहीये की सँडीच्या हाताला लागलंय तरी काय आणि त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे. अर्जुन म्हणतो, ते काही असो, सँडीमुळे अश्विनचे डोळे नक्की उघडणार. म्हणजे तो जो आंधळा विश्वास ठेवतो ना प्रियावर, तो नक्की थांबेल. सायली म्हणते, त्या सँडीशी काही बोलणं झालं का तुमचं? अर्जुन म्हणतो, नाही ना ग, थांब मी लगेच फोन लावतो सँडीला. असं म्हणून अर्जुनने फोन लावला आणि तो स्पीकरवर ठेवलाय. तिकडनं सँडी म्हणतो, हॅलो अर्जुन सर, बोला. अर्जुन म्हणतो, सँडी, काही प्रोग्रेस? काय काय लागलंय तुझ्या हाताला? सँडी म्हणतो, सर, भरपूर मसाला सापडलाय मला. मी प्रियाच्या 4-5 जुन्या बॉयफ्रेंडशी बोललोय. त्या सगळ्यांनी मला एकच सांगितलं की प्रियाने त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना लुबाडलं, फसवलं आणि या सगळ्याचे पुरावे मी गोळा केलेत माझ्याकडे सर. अर्जुन आणि सायली आता पक्का पुरावा शोधतात प्रेक्षकांनो प्रियाला एक्सपोज करण्यासाठी. अर्जुन ते ऐकतो आणि खूप खुश होतो. आता आजचा हा एपिसोड इथेच समाप्त होतोय. सायली आता अर्जुनला पुढचा प्लॅन सांगते आणि तो काय सांगते तो ऐका. सायली म्हणत असते, अहो प्रियाची ही जी प्रकरणं आहेत ना ती लग्नाच्या आधीची आहे. अर्जुन म्हणतो, पण यातून काही ना काही मार्ग निघेल ना. आता प्रियाचा मध्ये सीन दाखवलाय. प्रिया कुठल्या तरी माणसाला म्हणत असते, ती शांत आली का घरी? तो माणूस म्हणतो, तुम्ही पैसे पाठवा मॅडम, मी तुम्हाला सगळी माहिती देतो आणि नजरही ठेवतो. प्रिया विचार करते, पैशासाठी जुगाड करायलाच हवा. सायली अर्जुनला म्हणत असते, माझ्याकडे एक मोठा पर्याय आहे. अर्जुन म्हणतो, कुठला? सायली म्हणते, सुभेदार किल्लेदार पेक्षाही श्रीमंत मुलगा जर तिला पुन्हा सापडला ना तर ती सहज त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात पुन्हा ओढेल. अर्जुन ते ऐकून शॉक्ड होतो. सायली म्हणते, तिला न खूप पैसे पुरवणारा मुलगा आपण तिच्या समोर आणू. सायलीचं असं म्हणणं आहे की अश्विनला सोडून प्रिया आणखीन कुठल्या तरी माणसाच्या मागे लागू शकते पैशासाठी. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? सायलीचा अंदाज खरा ठरेल का? मालिकेमध्ये नवीन पात्राची एंट्री होईल का? बरेच प्रश्न आहेत. बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड पण खतरनाक धमाकेदार होता प्रेक्षकांनो. लय मजा आ गया, एकदम भारी वाटला, मजा आ गया बॉस. आवडला ना तुम्हाला पण हा आजचा एपिसोड? नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा एपिसोड. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.